नमस्कार. कढीपत्ता खाणं किती फायदेशीर आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आपल्या महाराष्ट्रीयन जेवणामध्ये ताटामध्ये जे सुकी भाजी असो वा पातळ भाजी असो यासोबतच लोणचे, चटण्या, कोशिंबीर हे असे पौष्टिक पदार्थसुद्धा असतात. तर त्यांनी आपल्या जेवणाची रंगत तर वाढतेच, शिवाय आपल्या शरीरालासुद्धा त्याचा बराच उपयोग होतो. बरेचदा काय होतं, पोहे, उपीट किंवा आपला चिवडा असतो त्यातील आपण कढीपत्ता साईडला काढलेला असतो. तर तो कढीपत्ता खाण्यात यावा यासाठी आपण कढीपत्त्याची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आहे सुके खोबरे, उडीद डाळ 2 चमचे, चणा डाळ 2 चमचे, शेंगदाणे 2 चमचे आणि जिरे, लसूण हे आपण सर्व साहित्य भाजून घेणार आहोत आणि भरपूर असा कढीपत्ता. तसेच इथे लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर लाल मिरची पावडर घालायची असेल तर ती घालू शकता किंवा मग हिरव्या मिरच्यासुद्धा चांगल्या तळून घेतल्या तरी चालतील. इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता सुके खोबरे भाजून घेऊ. नंतर आपले चणा डाळ आहे ही सुद्धा आपण छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ. नंतर आपली जी उडीद डाळ आहे ती डाळसुद्धा अशीच लालसर होईपर्यंत खमंग भाजून घेऊ. त्यानंतर आपण आपला जो कढीपत्ता आहे तो चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा. तेल न घालता सुकेसुद्धा हे तुम्ही परतून घेऊ शकता. तेल घातल्याने हे आणखी छान ओलसर चटणी होईल. आता आपल्या लाल मिरच्यासुद्धा आपण तळून घेऊ. आपल्याला यामध्ये पुदिन्याची पाने लागतील. आता ऐनवेळी जर आपल्याकडे पुदिन्याची पाने नसतील तर जशी आपण कोथिंबिरीची किंवा मेथीची पावडर बनवून ठेवलेली आहे त्याचप्रमाणे मी आपला जो पुदिना असतो तो सुद्धा असाच धुवून निवडून सावलीत सुकू घातलेला आहे आणि त्याचीच पावडर बनवून ठेवलेली आहे. ती आता आपल्याला या कढीपत्त्याच्या चटणीमध्ये वापर करायचा आहे. या चटणीचा वापर तुम्ही ओली भेळ बनवली त्यामध्ये सुद्धा करू शकता किंवा मग आपली सुकी किंवा रश्श्याची भाजी असली त्यामध्ये थोडी घातली ही चटणी तरी त्याची सुद्धा चव वाढेल. वडापाव बनवला तर त्या पावलासुद्धा आपण ही चटणी लावून खाऊ शकतो. अतिशय चविष्ट आणि चटपटीत अशी चटणी तयार होते ही. तर थोडं आलं लसूणसुद्धा आपण भाजून घेऊ. भाजून झाल्यानंतर आपण सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. अशा प्रकारे आपलं सर्व साहित्य भाजून तयार झालेलं आहे. आता हे थंड झालेलं आहे. आता आपण मिक्सरला फिरवून बारीक करू. त्यामध्ये आणखी आपल्याला सुके मसालेसुद्धा घालायचे आहेत. सर्व साहित्य घालून झालेलं आहे. आता आपण ही जी पुदिन्याची पावडर बनवलेली आहे मी ही आपल्याला आता यामध्ये 1 चमचा घालायची आहे. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता ही पुदिन्याची पावडर घातलेली आहे आपण. याने एकदम चांगली चव येते याला. चवीनुसार मीठ, थोडी साखर घालायची किंवा तुम्ही गूळ घातला तरी चालेल. आता हे आपण जाडसर बारीक करून घ्यायची. हवं तर बारीकसुद्धा करू शकता. ही जी डाळ आहे ही दाताखाली आल्यानंतर अगदी कुरकुरीत लागते. लहान मुले तर अगदी आवडीने खातात. अशा प्रकारे आपली कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे. यामध्ये तुम्ही डाळ व सुके खोबरे किंवा तीळ घालून सुद्धा तुम्ही ही चटणी बनवू शकता. वेगवेगळे साहित्य घालून बनवली तरी चालेल. अशा प्रकारे आपली कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अजूनपर्यंत इझी कुकिंगला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.